काय परिस्थिती कांद्यावरती आज मंडळी बघा, अक्षरशः कांदा सडलाय. काय शेतकऱ्यांनी करायचं. एकीकडे आपण बघतोय खालच्या भागामध्ये पूरग्रस्त नुकसान, आणि इकडे बघा रोटर मारायचं काम चालू आहे. काय बोलायचं आता. खाली सोलापूर भागामध्ये वगैरे इकडे किती नुकसान झाले तरी लोक मदत करतायत, पण इकडं पण थोडंसं बघितलं पाहिजे शेतकऱ्यांकडं बिन. इकडं पण थोडंसं आता जवळपास 50 ते 60 हजार रुपये एकरी खर्च झाला आहे. असं टोटल 2 एकरमध्ये तुम्ही बघत असाल मंडळी. पायथ्याला आपण आता शेतकरी आहे, सोमनाथ आपला मित्रच आहे, पण या ठिकाणी आज आपण आलोय. तर अक्षरशः इतका पाऊस पडलाय, निसर्गाचं काय म्हणतात ना, निसर्ग पुढे कोणाचं काही चालत नाही. तर बघा आता हे सगळं शेतकऱ्याने अक्षरशः पावसाने कांदा सडून गेला, त्यामुळे रोटावेटर मारलाय. काय सांगाल? त्यामुळे नुकसान झाली, पावसाने नुकसान झाले. किती खर्च आला आतापर्यंत? किती होतं एक किती रान हे सगळं? 2 एकर आहे. 2 एकर आहे. 2 एकरात अख्खा गेलेला आहे. अख्खा कांदा काहीच हाताला लागला नाही. बापरे, 60,000 रुपये खर्च झालाय. 60,000 रुपये खर्च झालाय. अवघड आहे सगळं. सगळं वाहून गेले. हा ना, फुलाची सगळं पावसाने सगळं नासधूस झालंय. फुलाला जास्त पाऊस चालतच नाही. आज पाऊस झाले, उद्या लगेच डागाळतात. बरोबर आहे. हा ना, पुढं. आता हे बघा मंडळी, आता रोटर मारलाय, अक्षरशः ट्रॅक्टर उभं आहे, अजून थोडं राहिलंय. आता हे ठेवलंय यांनी. परिस्थिती खूप हे बघा, पावसाची परिस्थिती बघा मंडळी. कांद्याचे काय झाले, यवतमधील बुलेश्वर पायथ्या येथील हा प्रकार आहे. काय बोलायचे. हे बघा, अक्षरशः शेतकरी रोटर म्हणजे भोगा केला, भोगा कांद्याचा अक्षरशः. बघा आता हे 2 एकर आहे टोटल. दिसतं का काय परिस्थिती कांद्याची आता? दिसतं कांदा पूर्ण. काय बोलायचं मंडळी, अक्षरशः पूर्णपणे सडलाय कांदा, सडलाय अक्षरशः. आपल्या भागात पण मंडळी पावसाचं हे झालंय. हे बघा, इथं फुटलं होतं ना वरून. होय ना, हे जवळपास म्हणजे पाण्याचा वेग भरपूर असेल वरून. आता हे 2 एकर म्हणजे एकराला एकरी खर्च किती येतो? पेरल्यामुळे तो 30,000 रुपये. लागणीचं जास्त येतं. बरोबर आहे. पेरल्यामुळे 30,000. काय करायचं मंडळी, तर इकडं कोण लक्ष द्यायचं मंडळी. बघा आता खाली अशी परिस्थिती कांद्याची. खाली काय चांगलं पण निघत नव्हतं ना ह्याच्यामध्ये. का फायदाच नाही का याचा? सडलाय. काय त्याचा फायदा हेच नाही म्हणजे शेत. वरून हे डोंगराकडून पाणी येतंय मंडळी, आणि याच्यामुळं इतकं, आणि चिटकून असल्यामुळं नुकसान. हे बघा
बघा परिस्थिती काय आहे. ह्या वर्षी पाऊसच भरपूर झालाय, त्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान भरपूर झालंय. मंडळी, आज आपण आहे बोलेश्वर पायथ्याला यवतमध्ये. तर आज बघा पावसाने हे सडलंय अक्षरशः. बघा कांदा सडलाय आणि हे बघा हे दिसतंय का, हे बघा कांदा सडला हो. आणि शेतकऱ्याने बघा रोटर मारलाय अक्षरशः कांद्याला. तुम्हाला दिसत असेल, कांद्याला रोटावेटर मारलाय. बघा काय परिस्थिती आज. बघा सगळा कांदा सडलाय पावसाने. पाऊस कंटिन्यू पावसाने हे झालंय ना अक्षरशः सगळ्या ह्याच्यात हे झाले. बरोबर आहे मंडळी. अख्खं नवरात्र संपलं, पण नवरात्रात काही फुलं उमलले नाहीत. आता नेमकं तर ऑफ सीझनला तर हे झाले. आता काय 10-20 रुपये 50 रुपये बाजार ते भेटतोय का नाही काय माहिती. पोंढे या ठिकाणी आहे आपण आज. चला नमस्कार मंडळी, आज आपण आहे पोंढ्यामध्ये. पोंढे माळशिरस जे फुलांसाठी प्रसिद्ध आहे. आता आमच्या यवतमध्ये यवत पोंढे माळशिरस हे आजूबाजूची गाव आहेत. ही चौफुला वगैरे ह्या 3-4 गावामध्ये फक्त फुलांचा व्यवसाय चालतो. आणि एकदम छानपैकी सगळीकडे तर ह्या भागात फुलासाठी प्रसिद्ध आहेत ही गावं. म्हणजे माळशिरस, यवत, पोंढे, इकडे खालती चौफुला असेल, असे 2-3 ठिकाणचे नेमका आता नवरात्र उत्सवामध्ये आता येतात हे करायला. चला भाग्यश्री काय जाते ही नाव, भाग्यश्री. आता फुलं तुम्ही तोडते, तुम्हाला माहिती नाही का नाव काय? मग काय असायचं, फुलं तुम्ही तोडताय म्हणल्यावरती टीव्हीला जळक चाललं तुम्ही. ही काय टीव्हीवर चाललं तर हे चाललंय ना आता टीव्हीवर जाईल बघा. हा म्हणून म्हणलं जरा बोला. भाग्यश्री